नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आता उपवास असला आणि तुम्हाला उपवासाच्या दिवशी कोणी म्हटलं की एकाच मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी करूया तर किती चांगलं होईल. तर आज आपण अगदी एकाच मिश्रणापासून 3 चवीचे वेगवेगळे पदार्थ तयार करूया आणि तेही फारच झटपट असे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे बघा मी भगर भिजत घालणार आहे. 2 वाट्या आपण इथे भगर घेतलेला आहे. भगर आपण 2 वाट्या घेतलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे साबुदाण्याचं प्रमाण एका वाटीस 4 चमचे पोहे खाण्याचे एवढा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला मी मोजूनसुद्धा दाखवत आहे. म्हणजे 2 वाटीला 4 चमचे प्रमाण एकदम योग्य आहे. तुम्ही यामध्ये थोडा जरी साबुदाणा जास्त घेतलात तर आपण केलेले पदार्थ चिकट होऊ शकतात. त्यामुळे आता हा उरलेला साबुदाणा आपण इथे वापरणार नाही आहोत. आता या आपण भगर आणि साबुदाण्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. टाकलेलं पाणी आपण एकदा पूर्ण काढून टाकणार आहोत. म्हणजे त्यामध्ये असलेलं कचरं पूर्ण हे साफ होणार आहे. आता यामध्ये परत एकदा आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि आपण हे 2 ते 2.5 तासासाठीच भिजत घालणार आहोत. जास्त आपल्याला भिजत घालायचे नाही. म्हणजे साबुदाणा थोडा आपला फुलला छान असा तरीही चालेल. आता आपण 2 ते 2.5 तासानंतर पूर्ण हे जे आपण भिजत घातलेला भगर आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला होता. आता आपल्याला भगर बुडेल इतपतच पाणी लागणार आहे आणि छान असं हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही छान बारीक झालेलं आहे. आता आपण हे एका भांड्यात काढून ठेवलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून रात्रभर हे आपण छान फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे. तर दुसऱ्या दिवशी आता इथे आपण बघूया. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान हे मिश्रण आपलं फर्मेंट झालेलं आहे. याची जाडी देखील आपण बघून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता यात मी अजिबातही दही, सोडा, इनो काहीही वापरलं नाही. तरी याची जाडी तुम्ही बघू शकता. उपवास असला आणि आपण उपवासाच्या दिवशी सोडा, इनो शक्यतोवर खात नाही. बऱ्याचदा आपण टाळतो उपवास असला तर. आता तुम्हाला ती खाण्याची गरजही पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण म्हणजे जे आहे ते करून ठेवायचं आणि वेळेवर पदार्थ तयार करायचा. तर आता आपण पदार्थ देखील तयार करायला घेणार आहोत. तर याच मिश्रणापासून मी तुम्हाला 3 वेगवेगळे पदार्थ करून दाखवणार आहे. तर यातील थोडं मिश्रण मी बाजूला काढून घेते. तुम्हाला पाहिजे तेवढं मिश्रण वेगळं काढून घ्यायचं. आता यामध्ये मी बघू शकता अगदी चुटकीभर एवढी साखर घातलेली आहे. आपण याचा डोसा तयार करत आहोत आणि साखरमुळे डोशाला छान रंग येतो. आता यामध्ये थोडं आणखी मी पाणी टाकून घेत आहे. अंदाज म्हणाल तर भाजीच्या 1 पळीचा चमचा टाकला तरीही चालेल. आणि यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ देखील घालून घेऊया. थोडं घट्ट वाटत असल्यामुळे परत एकदा पाणी घातलेलं आहे. तर असं मिश्रण केल्याने छान तुमचे डोसे तयार होतात. आता यात देखील तुम्ही बघू शकता मी काहीच टाकलेलं नाही. सोडा, इनो, बेकिंग पावडर किंवा आपलं जे काही तुम्ही फर्मेंटसाठी वापरत असाल ते काहीच इथे वापरलं नाही. तर आता आपण तवासुद्धा छान गरम करून घेतलेला आहे. त्यावर सुरुवातीला आपण थोडं पाणी टाकून घेऊ आणि एका छान स्वच्छ अशा कापडाने पुसून घेणार आहोत. आता यावर आपण डोसे तयार करून घेणार आहोत. छान असे हे डोसे बघू शकता तयार होतात आणि छान जाळीदार असे हे डोसे तयार होतात. तर आता आपण ही छान बाजू सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घेणार आहोत. वरून थोडं आपण यावर तेल देखील घालणार आहोत. तेल आपण जे टाकतो त्या तेलामुळे छान असे कुरकुरीत तयार होतात. तर ही बाजू आपण बघू शकता छान अशी सोनेरी रंगाची झालेली आहे. तर आता आपण ही एकच बाजू भाजून घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने हा आपला कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. असाच दुसराही मी करून घेते. तर बघू शकता दोन्ही डोसे तयार झाले आणि आवाज देखील तुम्ही ऐकलेला आहे ना. तर आता डोशासोबत चटणी देखील लागणार आहे. तर इथे आपण 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे, हिरवी मिरची, तसंच चमचाभर जिरं, 1 आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर नाही खात असाल तुम्ही तर नाही टाकली तरीही चालेल आणि जिरं देखील. आता तेल तापल्यानंतर सर्वात आधी त्यामध्ये आपण हिरवी मिरची, जिरं टाकून घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जिरं, कोथिंबीर खाल्ली जात नाही आणि आल्याचा जो तुकडा आहे तो छान असा ठेचून घ्यायचा. त्यामुळे आपल्या या बटाट्याच्या चटणीला छान चव येते.
आता आलंसुद्धा तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे उकडून घेतलेले बटाटे होते ते हाताने फोडून आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. बटाटे आपण फोडून घातल्यानंतर इथे चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर कोथिंबीर घालणार आहोत आणि टाकलेले पूर्ण साहित्य बटाट्यामध्ये छान अशी मिक्स करून घेणार आहोत. अगदी झटपट अशी ही चटणी बटाट्याची तयार होते. तुम्ही बटाट्याची भाजी म्हणू शकता किंवा आमच्याकडे याला चटणीच म्हटल्या जाते. तर अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी देखील आता तयार झालेली आहे. आता आपण डोश्यासोबत शेंगदाण्याची चटणी करणार आहोत. तर इथे भाजून घेतलेले शेंगदाणे, अर्धी वाटी दही, जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा, सुक्या 2 लाल मिरच्या आणि आल्याचा 1 तुकडा. तर आपण इथे भाजून घेतलेले शेंगदाणे सर्वात आधी भांड्यात टाकून घेतले. त्यानंतर या दह्यामधील मी अर्धच दही इथे वापरणार आहे. आपण आल्याचा 1 तुकडा म्हणजेच घेतलेलं सगळं साहित्य इथे मी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. लाल सुक्या मिरच्या तसंच चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं आहे आणि यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. म्हणजे छान अशी पातळ आपण ही चटणी तयार करणार आहोत. आता इथे बघू शकता टाकलेलं साहित्य पाणी टाकून मी पूर्ण हे बारीक करून घेतलेलं आहे. आता चटणीवर आपण तडका तयार करूया. तर इथे तेल छान गरम झाल्यानंतर 1 हिरवी मिरची मी बारीक अशी कापून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी यामध्ये जिरं घातलेलं आहे. आता आपण या जिऱ्याचा तडका आपल्या या चटणीवर देणार आहोत. तर ही चटणी खायला खूप छान लागते. तर थोडी तुम्ही जर तिखट बनवली तर ती आणखीनच छान लागेल. तर बघू शकता आपला तडका देखील तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हे डोसे देखील आपले आता तयार झालेले आहेत. तर बघू शकता अगदी उपवासाच्या दिवशी एकदम चवीला अप्रतिम लागणारी ही थाळी फारच कमी वेळात तयार होते. आता याच मिश्रणापासून आपण दुसरा पदार्थ तयार करूया. तर आपण परत एकदा त्याच भांड्यात आपल्याला पाहिजे तेवढं मिश्रण काढून घेऊया. तर इथे बघू शकता आता आपण याचे आप्पे तयार करूया. तर आप्प्यासाठी आपण तेल थोडं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत. इथे जिऱ्याचा देखील वापर तुम्ही करू शकता आणि याचा आपण तडका या मिश्रणावर घालणार आहोत. असं केल्यामुळे आप्पे दिवसभर जरी राहिले तरी छान नरम राहतात. आता वरून आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि छान असे टाकलेलं साहित्य मिक्स करून घेणार आहोत. दुसरीकडे मी आप्पे पात्र देखील छान असं गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथे बघू शकता आप्पे पात्रसुद्धा गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यातलं जास्तीचं तेल हे काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आप्पे तयार करायला टाकणार आहोत. तर आता बघू शकता सर्व आप्पे टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे. आता आप्पे आपण परतून घेणार आहोत. तर बघू शकता छान सोनेरी रंगाचे आपले हे आप्पे तयार झालेले आहेत आणि फुलले देखील आहेत. मी तुम्हाला जाडीसुद्धा याची दाखवणार आहे. सगळेच आप्पे छान सोनेरी रंगाचे आपण भाजून घेतलेले आहे आणि दोन्हीही बाजूनी मी तुम्हाला जास्तही दाखवलं असतं तर व्हिडिओ मोठा झाला असता. तर बघू शकता मी तुम्हाला हे आप्पे तोडूनसुद्धा दाखवते. तर बघू शकता तुम्ही अगदी लुसलुशीत असे आतूनसुद्धा जाळीदार झालेले आहेत हे. तर आता तुम्ही याच मिश्रणापासून आप्पे देखील तयार करू शकता. आता आपण तिसरा पदार्थ तयार करणार आहोत. आता या राहिलेल्या मिश्रणामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आता या मिश्रणाची आपण इडली तयार करणार आहोत. सगळं टाकलेलं मीठ एकसारखं असं मिक्स करायचं. आता आपण दुसरीकडे जे इडलीचं कुकर आहे त्यामध्ये पाणी टाकून ते गॅसवर आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता या स्टँडलासुद्धा आपण छान असं तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपण पूर्ण जे मिश्रण आहे ते टाकून घेणार आहोत आणि याची इडली तयार करणार आहोत. स्टँड आपण कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत आणि 10 मिनिटे ही इडली आपण वाफवून घेणार आहोत. दोन्ही स्टँड मी कुकरमध्ये ठेवलेले आहेत. 10 मिनिटात आपली इडली तयार होणार आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. 10 मिनिटानंतर आपण हा कुकर खोलून बघूया. तर आता इथे बघा 10 मिनिटानंतर मी कुकर हा खोलून पाहते. तर आपली इडली तयार झालेली आहे आणि किती छान अशी ही फुगलेली आहे. तर अशी टम्म फुगलेली इडली आणि छान जाळीदार अशी इडली तयार होते. तर आता आपण ही काढूनसुद्धा घेऊया. तर इडली काढत असताना आपल्याला ही थोडी गार होऊ द्यायची आहे आणि मगच काढायची आहे, नाहीतर इडली तुटू पण शकते. तर आता इथे आपली इडली काढून झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही इडली देखील याच मिश्रणापासून तयार करू शकता.
तर बघू शकता तुम्ही आता किती छान आपली ही इडली तयार झालेली आहे। तुम्ही पाहता क्षणी असं कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही इडली आपण भगर आणि साबुदाण्यापासून तयार केलेली आहे। तर इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे की किती टम्म फुगलेली आणि अशी लुसलुशीत ही इडली झालेली आहे। आता इडली तर झालेली आहे, सांबार देखील करून घेऊया। तर सांबार करण्यासाठी इथे गूळ घेतलेला आहे मी अर्धी वाटी भरून, दही घेतलेलं आहे लहान पाऊण वाटी भरून, भाजलेले शेंगदाणे देखील पाऊण वाटी घेतलेले आहेत, उकडलेला बटाटा, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, इथे चवीप्रमाणे लाल तिखट आणि चमचाभर एवढं जिरं घेतलेलं आहे। आता भाजलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यामध्येच आपण दही, उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा देखील टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि छान अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता इथे बघू शकता छान आपली पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण एक भांडं घेऊन त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्या तेल छान तापल्यानंतर आपण त्यामध्ये चमचाभर जिरं देखील घालून घेतलेलं आहे। जिरं छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट चवीप्रमाणे टाकून घेणार आहोत। तिखट छान आपण तेलामध्ये थोडं भाजून घेतल्यानंतर तयार केलेली आपण जे मिश्रण आहे ते सुद्धा टाकून घेणार आहोत। मिश्रण आपण छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तर आता इथे तुम्हाला गरजेप्रमाणे यामध्ये पाणी वाढवायचं आहे। इथे थोडं हे मला घट्ट वाटत असल्यामुळे मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे। जास्त घट्टही आपल्याला हा सांबार ठेवायचा नाही किंवा जास्त पातळ देखील करायचं नाही, अशाच कन्सिस्टन्सीचा आपण हा ठेवणार आहोत। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि गूळ देखील घालून घेणार आहोत। इथे तुम्ही कोथिंबीरचा सुद्धा वापर करू शकता जर खात असाल तर। इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि गूळ आपण घेतलेला आहे तो देखील टाकून घेतलेला आहे। गुळामुळे आणि दह्यामुळे या सांबारची चव छान आंबट गोड अशी लागते। इथे आपल्या सांबाराला देखील आपण छान अशी उकळी येऊ देणार आहोत। उकळी आल्यामुळे सांबाराला खूप छान चव येते आणि गूळ दही इथे आपण वापरल्यामुळे सांबाराला छान आंबट गोड अशी चव येणार आहे। तयार झालेला सांबार आपण आता इडलीवर सुद्धा टाकून घेणार आहोत। इडली तर आपण आधीच तयार करून घेतलेली होती आणि चटणी देखील। तर आता आपण बघू शकता इडलीसुद्धा इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। येत्या नवरात्रीला तुम्ही देखील आता अशाच प्रकारे एकाच मिश्रणापासून 3 प्रकारच्या चवीचे वेगवेगळे पदार्थ तयार करून बघा, म्हणजे तुमचा वेळ देखील वाचेल आणि वेगवेगळ्या चवीचे पदार्थ देखील खायला मिळतील। तर मंडळी, तुम्हाला माझ्या ह्या उपवासाच्या तिन्ही रेसिपी कशा वाटल्या आणि यातली नेमकी तुम्हाला कुठली आवडली हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।